साखरेसोबतच आणखी अनेक पदार्थांच्या आणि वस्तूंच्या दरामध्ये सध्या चांगला चढ उतार बघायला मिळतोय। यामध्ये आता गेल्या महिनाभरामध्ये वेलचीच्या दरामध्ये अर्थातच वेलदोड्याच्या दरात किलोच्या मागे तब्बल 700 रुपयांची वाढ झाली। सांगलीच्या किरकोळ बाजारामध्ये महिनाभरापूर्वी सुमारे 3500 रुपये किलो असलेली वेलची आता 4200 रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचली आहे। सणासुदीच्या काळामध्ये मिठाई, खाद्यपदार्थ आणि पेयांमध्ये वेलचीचा वापर मोठ्या प्रमाणावरती होतो। दरवाढीमुळे मात्र ग्राहकांना चांगला झटका दिलाय। चहा, कॉफी आणि विविध पारंपरिक पेयांमध्ये देखील वेलचीचा वापर केला जातो। दर्जेदार आणि मोठ्या आकाराच्या वेलचीला यापेक्षा देखील अधिकचा दर मिळतोय। वेलचीचा किलोचा भाव 4200 रुपयांवरती गेलेला आहे। छोट्या प्रमाणावरती खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याची झळ बसतीये। एका तोळ्यासाठी म्हणजे सुमारे 11.66 ग्रॅम वेलचीसाठी 42 ते 45 रुपये मोजावे लागतात। त्यामुळे किरकोळ खरेदीमध्ये देखील दरवाढ प्रकर्षाने जाणवते आहे। दरम्यान मसाले व्यापारी नवीन गोयल यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांनी। माझ्यासोबत नवीन गोयल आहेत जे वेलची आणि स्पाइसेस व्यापारी आहेत मार्केट यार्ड मधले। सर, वेलचीचे आत्ताचे दर किती आहे? मागच्या 6 महिन्यातलं कंपॅरिझन कसं कराल? मागं 6 महिन्यापूर्वी बघावं तर साधारण 2400 ते 2800 रुपये दर होते पहिला। तर वेगवेगळी रेंज आहे त्याच्यामध्ये, बारीक, मोठी आणि मध्यम साईज। आता रेंज ते झालेली आहे साधारण 2900 ते 3800 रुपये मोठे मालपर्यंत दर झालेले आहेत। दरामध्ये तफावत होण्यामागं कारण आहे फक्त पाऊस। मेन कारण आहे पाऊस, जे साऊथला पूर्ण 2 वर्षापासून पाऊस कमी पडत आहे। तर सारखं 2 वर्ष तेजीचं वातावरण झालेलं आहे वेलचीमध्ये। पीक पाणी कमी झालेली, उतारा कमी उतरतोय आता सध्या। शेतकऱ्यांची अशी कंप्लेंट आहे की ज्या झाडामागं पहिलं 300-400 ग्राम उतरायची, आता यावर्षी 150 ते 200 ग्राम उतारा येतो आहे। तर तो मोठा कारण असू शकतो। आणि पाऊस तर मुख्य कारण आहेच। जर पाऊस, वेलचीचा क्रॉप दोनदा असतो, एक ऑगस्टमध्ये येते, एक जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात असते, असे दोनदा उतारा येत असतो। जर आताही पाऊस चांगला झाला तर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये अपेक्षा आहे की दर कमी होऊ शकतात।